जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कोरोना काळातील 18 महिन्याचा महागाई भत्ता आणि येणारा वाढीव महागाई भत्ता 51% महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे महागाई भत्त्यासंदर्भातला शासनाचा एक मोठा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी ही नवीन अपडेट समोर आलेली आहे। कर्मचाऱ्यांना लवकरच हा महागाई भत्ता मिळू शकतो। हा महागाई भत्ता 2020 ते जून 2021 पर्यंतचा आहे। भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कोरोनाच्या काळात सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रोखून ठेवलेला भत्ता आता परत करावा अशी विनंती केलेली होती। आणि याच पार्श्वभूमीवर सरकार या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा अर्थसंकल्पाच्या मध्ये या संदर्भात घोषणा करू शकतो। महागाई भत्ता जो आहे तो येणारा महागाई भत्ता किती वाढू शकतो, तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्याच्या घडीला 7व्या वेतन आयोगाअंतर्गत देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात आता वाढ केली जाणार आहे। सध्या दिला जाणारा महागाई भत्ता 46% दिला जातो आणि यावेळी जानेवारी महिन्यानंतर महागाई भत्त्यात 4% वाढ केली जाण्याची शक्यता आहे। कारण AICPIच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्याच्या आकडेवारीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना, केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळणार आहे आणि पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे 18 महिने कालावधीतील महागाई भत्ता आणि येणारा आता हा वाढीव 4% महागाई भत्ता या संदर्भातली बातमी लवकरच मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे खचितच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।